सगळ्यांना आवाज येतो? कार्यक्रमाला सुरुवात करायची का? सर्वप्रथम 14 विद्या 64 कलेचा अधिपती सुखकर्ता दुःखहर्ता त्या गजानन श्री गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना जन्म देणारी धन्य ती माऊली स्वराज्य जननी राष्ट्रमाता राज्यमाता मासाहेब जिजाऊ स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून आणि आपली काळकई आणि झोलाई मातेला नतमस्तक होऊन मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे। तर शक्तिदुराचा हा कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला आहे। ते आयोजक म्हणजे ऐलवली देऊळवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई ठाणे आणि पुणे। तर यांना सर्वप्रथम मी माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते की त्यांनी मला माझी इथे कला सादर करण्याची संधी दिली। त्याचप्रमाणे आज मला इथे संगीताला साथ देणार आहे ते म्हणजे ढोलकीला साथ देणार आहेत आमचे सिद्धेश दादा धाडवे। त्याचप्रमाणे बँजोला
प्रकाश बुवा जाधव महाराज तसेच आमचे जवळचे व माझ्या वाडीचे भाई दादा सकपाळ आणि त्यांच्या बरोबर आलेल्या सर्व मंडळींना माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते. त्याचप्रमाणे माझ्या वाडीचे आमचे सुधीर काका, स्वप्नील काका आणि माझा भाऊ राज शेलार तर यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते. त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम माझा ज्यांच्यासोबत आहे ते म्हणजे माझे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर साहिरजी लवंडे यांना सुद्धा या शक्तिवाली शाहीर वैद्य शेलारीचा शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. पहिले नमन माझे वंदिते मी आता हीच विनवणी करते तुला तुझे गुण गाता. पहिले नमन माझे वंदिते मी आता हीच विनवणी करते तुझे गुण गाता. गातो मी तुझे
माझी प्रार्थना बोल श्री गजानन गावदेवी बजरंग जागे बोला परमहंस गुरु गणपती कैलास वशरामचंद्र पांडुरंगराम कृष्ण शांताराम अखंड नागेश्वरीचा जय भवानी नाचमांड चिंचवली शेलारवाडी यांचा बोल शक्ती स्तवन झालेली आहे गणाला सुरुवात करीत आहे रूप तुझे मोहक सुंदर नाव तुझे आहे बाप्पा लंबोदर रूप तुझे मोहक सुंदर नाव तुझे आहे बाप्पा लंबोदर पाहता ते रूप देवा होते सर्व चिंता दूर म्हणून सारा भक्तांच्या मनी लागे श्री गणराया तुझीच हुरहू काय म्हणायचं आहे चाल आहे हे स्वप्न धुरे पुन्हा पुन्हा तुझ्या विना ग तुझ्या विना गाण्याला सुरुवात करत आहे नाही राहिला मन पाहिला इंद्रधनुष्याचा रंग तुझ्या जाण्याने गेला बदलुनी दोन्ही सर्गाचा संग किलबिलाट पाखरांचा सोना झालवना नाही करमेना सांग देवा तुझ्या विना
नाही करवेना सांग देव तुझ्या विना ही विनवणी करते तुला पुन्हा दावणी या तुम्ही श्री गणा ही विनवणी करते तुला पुन्हा दावणी या तुम्ही श्री गणा सक्षम राजाराम मोरे शक्तिवाली शाहीर म्हणजेच स्तवन आणि गणासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. नाच मंडळ आभारी आहे. त्याचप्रमाणे तर बघा स्तवन आणि गण झालेलं आहे. आता सुरुवात कशाला करायची? आवाज जरा येऊ द्या तुमच्याकडून. सुरुवात कशाला करायची? गवळण, बरोबर. आता साहिल लवंडी बुवा तुम्हाला आधीच सांगते, जिथे कुठे असाल तिथनं बाहेर या. ह्या रसिक जन आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी या आणि माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐका. हा बघा, गवळण अगदी शास्त्रात आहे, पण तुम्हाला मजा सुद्धा आली पाहिजे की नाही? आली पाहिजे की नाही? हा, तर साहिल बुवा बाहेर या आणि माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐका.
यशोदेचा कान्हा करती विनवणी हा कान्हाला बघा त्या वृंदावना आणि किती सांगू या नंद किशोराला तरी हा कोणाचाच ऐकेना. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, खातो दही दूध चोरून चोरून तेव्हा कानाला ठेवली बांधून. अहो खातो दही दूध चोरून चोरून तेव्हा कानाला ठेवली बांधून. पुढे बोलू ना, तेव्हा कान्हाला ठेवली बांधून. आता त्या कानाला यशोदामाई उखळाला बांधायची बरोबर, तेव्हा कानाला ठेवली बांधून. जोर कराया लागला मधून, जोर कराया लागला मधून, दोन हालायला लागलेत बाजून. अहो जोर कराया लागला मधून, दोन हालायला लागलेत बाजून. बघा काय म्हणायचं आहे, बुवांना वाईट असं काही बोलायचं नाहीये, शास्त्र पटवून देणार आहे. बघा काय म्हणायचं, खातो दही दूध चोरून चोरून तेव्हा कानाला ठेवली बांधून. आता ती यशोदामाई त्या कानाला सांगून थकली होती की तू चोरी करू नको, तरी हा काना काही ऐकत नाही. आणि तेव्हा श्रीकृष्णाला त्या यशोदामाईने उखळाला बांधलं. आणि उखळाला जेव्हा बांधलं तेव्हा त्याला त्या बांधलेलं तेव्हा त्याला सोडायचं होतं, म्हणजे त्याला त्या उखळाला बांधलेलं त्याच्यातून सुटायचं होतं. आणि म्हणून तो उखळ घेऊन त्या वृंदावनात जातो, त्या रानात जातो. आणि तिथे एक झाड असतं, ते झाड म्हणजे श्राप असतो की नारद मुनीचा श्राप असतो नलकुबेर आणि मणिग्रीवला. आणि ते दोघे ते झाड बनून तिथे श्राप बनून राहतात. आणि त्यांची मुक्ती ही जेव्हा श्रीकृष्ण ते उखळीला जेव्हा बांधलेलं असतं तर श्रीकृष्ण तेव्हा तो त्या दोन झाडांच्या मधून जातो आणि त्या दोघांची मुक्तता होते. आणि म्हणून काय म्हणाले, जोर कराया लागला मधून, दोन हालायला लागलेत बाजून. दोन हालायला लागलेत बाजून म्हणजे ती दोन वृक्ष हल्ली आणि त्यांची मुक्तता झाली. व एवढाच विषय नाही तर तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल. आणि म्हणून काय म्हणायचंय, खातो दही दूध चोरून चोरून तेव्हा कानाला ठेवली बांधून. जोर कराया लागला मधून, जोर कराया लागला मधून, दोन हालायला लागलेत बाजून.
बघा गवळण झालेली आहे. समीर शेलार जय हनुमान नाच मंडळ जैतापूर प्रभुवाडी यांच्याकडून गवळणीसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. नाच मंडळावर आहे आणि सलग आज 3 दिवस कार्यक्रम सुरू आहेत, त्यामुळे असं होतं कधीतरी एखाद्या मुलगीला. तर बघा सुभाष पवार गाव लवेल यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. नाच मंडळावर आहे. गवळण झालेली आहे. आता पदाला सुरुवात करते. हा बघा काय म्हणायचंय. त्याआधी बुवांना प्रश्नपत्र दिलेले आहे, तरी सुद्धा रसिकांना प्रश्न समजण्यासाठी प्रश्न सांगते. बुवा नीट लक्ष असू द्या. बुवांना माझा प्रश्न असा आहे की मदमरूची उंची किती? बुवा जर तुम्हाला ह्याचं उत्तर ग्रंथा आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे येऊन रसिकांना काही सांगाल तर तसं चालणार नाही. आणि पदाला सुरुवात करत आहे. पदाची चाल देते बुवा, पदाची चाल देते. आधीच सांगून ठेवते, हा त्याच्यावर काही बोलायचं नाही. चाल काय आहे. जावई तुमच्या मनासारखा पसंत केलंय कॉलेजला, पप्पा मला द्याल का हो परमिशन आमच्या दोघांच्या लव्ह मॅरेजला. आणि म्हणून काय म्हणायचं आहे.
बघा रावणाचा विषय आहे. आला भिकारी त्या काळांतरी, काहीतरी भेद हा करायचा. आला भिकारी त्या काळांतरी, हो काहीतरी भेद हा करायचा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का. आता मला सांगा, साई बुवांचं लग्न झालंय झालंय नाही झालं? हा मग बुवा तुम्हाला बोलत नाहीये. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का. आता 2 मिनिटं थांबा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का, गेलास तूच मारीच्या. ऐकायला आलंय? नक्की घ्यायचं ना? पण त्या आधी मोना पटवून देते, नाहीतर ते पहिल्या बारीक येतील तलवारी वगैरे बाहेर काढून. हा बघा भाऊ काय म्हणायचं आहे. जेव्हा आला भिकारी त्या काळांतरी, काहीतरी भेद हा करायचा. आता कोण? तर रावण आणि तो मारीचा राक्षस, या दोघांनी ते बेट केलेलं की सीतेला पळवून न्यायचं. आणि म्हणून माझं त्या मारीच्या राक्षसाला सांगणं काय आहे, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का, गेलास तूच मारीच्या. म्हणजे मारीच्या राक्षसाला असं म्हणणं आहे की तू रावणाची साथ कशाला दिलीस दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी. बुवा एवढाच विषय आहे ना, तर तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल. हा बघा काय म्हणायचंय. आला भिकारी त्या काळांतरी, आला भिकारी त्या काळांतरी, काहीतरी भेद हा करायचा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का, गेलास तूच मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का, गेलास तूच मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का,
रावेल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, नाचमंड आभारी आहे. त्याचप्रमाणे देवरूख मोरे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, नाचमंड आभारी आहे. तर बघा, अशा प्रकारे मी माझी पहिली बारी ती संपत आहे आणि जाण्याच्या आधी साहिल बुवांना ताकीद करते की साहिल बुवा, मी माझी पहिली बारी अगदी शास्त्र आधारे केलेली आहे, शास्त्र पटवून सुद्धा दिलेलं आहे, बरोबर की नाही? हा. आणि बुवा, जर अर्थाचा अनर्थ केलात तर दुसरी बारी ह्या खेळच्या वाघिणीच्या हातात, एवढं लक्षात ठेवायचं. वैदेही शेलारच्या हातात, एवढं लक्षात ठेवायचं. साहिल लवंडे बुवा, हा, अशी काय गाणी तयार करीन आणि दुसऱ्या बारीत घेईन, मग बघा घरी पाठवेल तुम्हाला. हा, तर अशा प्रकारे मी माझी पहिली बारी ती संपवते आणि बुवांना सुद्धा पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते.